मुंबई म्हणजे गजबजलेलं आणि धावतं शहर. इथे तुम्ही कोणत्याही वेळी कोणत्याही मार्गाने प्रवास केला तरी ट्रॅफिकचा सामना हा करावाच लागतो. म्हणजे जणू काही गर्दी हा मुंबई शहराचाच एक अविभाज्य घटक बनलाय. त्यात मुंबई शहरात लांब लांबहून लोक कामासाठी फिरण्यासाठी येत असतात, त्यामुळे रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक जाम होतो. मात्र आता नो टेन्शन, कारण मुंबईतील वाहतूक कोंडीला ब्रेक लागावा यासाठी मुंबई महापालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेतलाय, ज्यामुळे ठाणे ते सीएसएमटी दरम्यान नागरिकांना सुसाट आणि जलद प्रवास करता येणार आहे. चला तर मग मुंबई शहरात असा फायदेशीर रोड नक्की कुठे बनतोय, त्याचा फायदा नक्की काय काय होणार आहे, या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुमचं सगळ्यांचं कट्टुकटमध्ये खूप स्वागत. मुंबई शहरातील दिवसेंदिवस वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. तर तो निर्णय असा आहे की सायन उड्डाणपुलाची पुनर्बांधणी सध्या सुरू असून यासोबत त्याला समांतर असा 2 पदरी नवीन उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. ज्यामुळे हा नवा पूल उभारला गेला तर ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान म्हणजेच सीएसएमटी पर्यंतचा प्रवास अधिक सोपा, जलद आणि आरामदायी होणार आहे, असा दावा महापालिकेकडून करण्यात आलेला आहे. या निर्णयाबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपण या उड्डाणपुलाची गरज काय आहे यावर एकदा नजर टाकूया. तर ठाणे ते सीएसएमटी असा प्रवास करण्यासाठी साधारण 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक तर मुंबई लोकल आणि दुसरा म्हणजे रस्ते मार्ग. पहिल्या पर्यायावर म्हणजेच लोकल बद्दल बोलायचं झालं तर सकाळी कामाच्या वेळी ठाणे स्टेशनवरून सीएसएमटी कडे जाणारी लोकल पकडणं म्हणजे अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. म्हणजे सकाळचं काय तर कोणत्याही वेळी तुम्ही ठाणे स्टेशनवरून प्रचंड गर्दी तुम्हाला बघावी लागते किंवा त्याचा सामना करावा लागतो. त्यात कर्जत कसारा इथून आधीच ट्रेन भरून आल्यामुळे ट्रेनमध्ये चढणं हा मोठा टास्क असतो. आता तुम्ही म्हणाल ठाण्याहून निघणाऱ्या ट्रेनमध्ये लोकांनी चढावं, पण मुळातच ठाणे हे अतिशय गर्दीने भरलेले शहर असल्यामुळे, शिवाय हे मोठं जंक्शन असल्यामुळे इथे एक्सप्रेस गाड्या किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा येऊन थांबतात. त्यामुळे ती गर्दी सुद्धा लोकलमध्ये चढते आणि या सगळ्यामुळे ट्रेनने प्रवास करणं म्हणजे हे दररोजचं आव्हानात्मक काम आहे. आता राहिला दुसरा पर्याय म्हणजे रस्ते मार्गाचा. रस्ते मार्गाने रोज ठाणे ते सीएसएमटी असा प्रवास म्हणजे कागदावर हा रस्ता अगदी सोपा वाटतो किंवा मॅपमध्ये बघायला सुद्धा सोपा वाटतो, पण प्रत्यक्षात गाडी काढली की काय हाल होतात हे तर रोज जाणारे चांगलं सांगतील. सकाळी ऑफिसची वेळ असो किंवा संध्याकाळी परतायची, सायन, कुर्ला, दादर या भागामध्ये पोहोचल्यावर वाहतूक अक्षरशः अडकून पडलेली असते. सायन उड्डाण पुलावर तर कहरच असतो. ठाण्याकडून येणाऱ्या गाड्यांसाठी 2 लेन आणि सीएसएमटी कडे जाण्यासाठी एकच लेन असल्यामुळे सगळी गर्दी या एका लेनवर येते. कधी कधी 5 ते 10 मिनिटांचा हा पूल ओलांडायला अर्धा तास तर कधी त्याहून जास्त वेळ लागतो. पुढे सिग्नल लागला की गाडी जागेवरच उभी असते. सिग्नल सुटला तरी पुढे वाहतूक कोंडी असल्यामुळे गाडी हलूच शकत नाही. शिवाय या मार्गावर बस, रिक्षा, टॅक्सी, खासगी गाड्या सगळ्याच अडकलेल्या असतात. कुठेतरी एखादी गाडी बंद पडली किंवा छोटासा अपघात झाला तर पूर्ण रस्ता हा ठप्प होऊन जातो. मग हॉर्नचा आवाज, लोकांची चिडचिड, भांडण हे सगळं ठरलेलं असतं आणि या कोंडीमुळे प्रवासाचा वेळ हा फार वाढतो. 45 मिनिटांचा रस्ता कधी 1.5 ते 2 तास लांबतो आणि हे अक्षरशः नेहमीच लोकांसाठी झालेलं आहे. त्यामुळे ऑफिसला उशीर, कामाचा ताण, घरी पोहोचायला उशीर हे सगळं वेळापत्रक कोलमडतं. वेळ वाया जातो ते वेगळंच आणि या सगळ्यामुळे लोकांचा मानसिक ताण हा प्रचंड वाढतो. याशिवाय ट्रॅफिक मध्ये असल्यावर सुद्धा गाडी ही सतत चालू बंद करावी लागते. त्यामुळे पेट्रोल, डिझेल जास्त जळतं, खिशावर मार बसतोच आणि वाहनांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात होताना दिसून आलेलं आहे. याशिवाय धूर आणि धूळ, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात होणारं प्रदूषण या सगळ्यामुळे माणसांना शारीरिक त्रास उद्भवतात. हे सगळं वेगळं. परिणामी लहान मुलं, वयोवृद्ध आणि आजारी लोकांसाठी तर हा प्रवास जास्तच अवघड ठरतो. थोडक्यात सांगायचं तर ठाणे ते सीएसएमटीचा प्रवास सध्या अनेकांसाठी रोजचा संघर्ष बनलाय. म्हणजे आपल्याला दिसणारी नॉर्मल ट्रॅफिक किंवा आपण नॉर्मली असं बोलतो की ट्रॅफिक जाम आहे, पण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या आयुष्यावर याचे किती परिणाम करून जातात याचा विचार आपण कधीच करत नाही. आणि आता त्यामुळेच या सगळ्या त्रासाला आळा घालण्यासाठी सायन उड्डाण पुलाला समांतर नवीन 2 पदरी पूल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. हा पूल झाला तर किमान हा रोजचा वैताग कमी होईल आणि अशी अपेक्षा मुंबईकरांना आता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या निर्णयाबद्दल अधिक सविस्तररित्या जाणून घेऊया. तर सायन उड्डाण पूल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असून तो पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडतो. हा पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अनेक वर्षांपूर्वी बांधला होता. सध्या या पुलावर 2+1 अशी व्यवस्था आहे. म्हणजे मगाशी म्हटल्यानुसार ठाणे आणि पूर्व उपनगरांच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी 2 लेन आहेत, तर दक्षिण मुंबईतील सीएसएमटी कडे जाण्यासाठी फक्त एकच लेन आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत या एकाच लेनवर प्रचंड ताण येतो आणि त्यामुळे सायन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
आणि याच समस्येवर उपाय म्हणून महानगरपालिकेने सध्याच्या पुलाला समांतर नवीन 2 पदरी उड्डाणपूल बांधण्याचा जो निर्णय घेतलाय, तो नवा पूल दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वापरण्यात येईल. त्यामुळे ठाणे आणि पूर्व उपनगराकडे जाणारी वाहतूक आणि सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक ही वेगवेगळी होईल. एकाच पुलावर सगळ्या वाहनांचा ताण येणार नाही. शिवाय नवीन उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर ठाण्याहून निघालेली वाहने ही थेट सीएसएमटी पर्यंत पोहोचू शकतील. म्हणजे मधल्या सिग्नल्स, वळण आणि वाहतूक कोंडी यामध्ये अडकण्याची वेळ ही मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल, वाहन चालकांचा मानसिक त्रास कमी होईल आणि इंधनाचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल. वाहतूक पोलिसांनी देखील या पुलाची गरज असल्याचं याआधी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं असून त्यामुळे या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 155 कोटी 2,37,000 रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च जास्त वाटत असला तरी दररोज लाखो वाहनांना होणारा हा वेळेचा आणि इंधनाचा त्रास लक्षात घेतला तर हा प्रकल्प शहरासाठी फायदेशीर ठरेल, असं मत देखील व्यक्त केलं जात आहे. या नव्या उड्डाणपुलाचा अभ्यास आणि आराखडा तयार करण्याची जबाबदारी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट म्हणजेच बीजेटीआय कडे देण्यात आली आहे. या संस्थेमार्फत पूल बांधणं तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का, वाहतुकीला किती फायदा होईल याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान सायन उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम सध्या वेगात सुरू आहे. महापालिका रेल्वे हद्दीतील काम, रेल्वे पुलाच्या उत्तरेकडील बाजूला गर्डर बसवणं, प्रवेश रस्ते तयार करणं आणि 2 पादचारी अंडरपास बांधणं अशी कामं करत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या मते 2026च्या एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात गर्डर बसवण्याचं काम पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे हद्दीतील उर्वरित कामं पूर्ण केली जाईल आणि सर्व कामं नियोजित वेळेत झाली तर मे 2026 पर्यंत हा पूल पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकूणच सायन उड्डाणपुलाला समांतर नवीन 2 पदरी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय हा मुंबईकरांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. कारण त्यामुळे ठाणे, पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबई यांच्यातील प्रवास सुलभ होणार असून रोज वाहतूक कोंडीमध्ये अडकणाऱ्या मुंबईकरांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण तोपर्यंत थोडासा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय योग्य ठरेल का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.